बांधवांनो, ही राजकीय सभा नाही याची मला जाणीव आहे. ही माझ्या गणगोताची बैठक आहे. महाराष्ट्राच्या साधारणपणाने 30 जिल्ह्यातून आलेल्या आणि माझ्या 6 बांधवांनी आपला प्राणपणास लावून जे काही आंदोलन या विठ्ठलाच्या दरबारामध्ये सुरू केलेलं आहे, त्यासाठी त्यांची आतडी तीळ तीळ तुटत आहेत, असे माझे या राज्यातल्या 30 जिल्ह्यातले भगिनी आणि बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून याला आम्ही राजकीय सभेचं स्वरूप देणार नाही, याला आमच्या कौटुंबिक बैठकीचं स्वरूप आहे याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळं बोलत असताना केवळ माझ्या जमातीच्या न्याय हक्काला केंद्र करून मी मांडणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. सुरुवातीला या मांडवामध्ये गच्च लोक भरून होते. जेवढे मांडवात बसलेले आहेत त्याच्याही पेक्षा जास्त लोक आपल्या शहरामध्ये फिरत आहेत. कारण भटकंती करणं, फिरत राहणं हे आपलं जैविक वास्तव आहे, गुणसूत्रीय वास्तव आहे, जेनेटिक प्रॉब्लेम आहे आपला. आणि या लोकशाहीमध्ये जो समाज बैठक मारून विचार ऐकण्यासाठी सिद्ध होतो तो समाज ताकदीने रस्त्यावरती उतरतो. आणि जो समाज ताकदीने रस्त्यावरती उतरतो तो समाज लोकसभेला आणि विधिमंडळामध्ये ताकदीने पोहोचत असतो. हे लोकशाहीचं सूत्र धनगर जमात लवकरात लवकर समजून घेईल, तेवढी ती जास्त प्रबळ होईल हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. आणि म्हणून मी एका पक्षात काम करतो. आमच्या विधानसभा लागलेली आहे. विधानसभेला आम्ही शेड्यूल ठोकलेले आहे. आता पुढे काय करायचं? 16 दिवस उलटून गेलेले आहे. लग्नीतून बांधवांच्या रक्त पडायला लागलेला आहे. किडनीवरती सूज यायला लागलेली आहे. शुगर 50 पर्यंत घसरलेली आहे. ब्लड प्रेशर वाढत आहे. अशा वेळेला माझे जीवाभावाची माणसं या ठिकाणी आपल्याला मरू द्यायची नाही. सरकार मारायचं आहे, हे सरकार मारायचं आहे. आणि त्यामुळे आता बैठक चालू आहे. बैठकीमध्ये काय निर्णय होईल तो निर्णय सर्वप्रथम आमच्या या 6-72 उपोषणकर्त्यांना विचारण्यात येईल की तो निर्णय तुम्हाला मान्य आहे का. त्यांनी जर सांगितलं मान्य आहे तर आपण उपोषणाची सांगता करू. नंबर 1. नंबर 2, माझं व्यक्तिगत मत जर विचारलं किंवा तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा मी तुमचं मत वाचतोय, प्रत्येकाला वाटतंय 16 दिवस भरपूर झाले, आपली लेकरं वाढायला लागलेली आहे. या ठिकाणी 3 बांधव हे आधीच जरा किरकोळ होते. आमचा गणेश किंवा आमचे धरम सर बरं का, किंवा आणखी तिसरे आमचे बोराडेजी, यांच्या चेहऱ्यावर तर तुम्ही वाचता. पण 3 पैलवान आहेत दुसरे, ते सुद्धा वाढून गेलेले आहेत. मी आंदोलन सुरू करण्याच्या आदल्या रात्री जी बैठक घेतली होती त्या बैठकीला उपस्थित होतो. आणि त्यावेळेला यांनी जी मनोगत व्यक्त केली ती मनोगत जर तुम्ही ऐकली असतील तर तुम्ही लेकरा बाळा सहित, बकऱ्या घोड्या सहित, मेंढ्या सहित या ठिकाणी उपस्थित झाला असता. आपण मुकबधीर झालो, आपली वाचा हरवली, आपण विचार करण्याची शक्ती गमावलो. आणि त्यामुळे सरकारला वाटतं की 2 कोटी धनगरांची संख्या या महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु आंदोलनामध्ये किती सहभागी होतात, किती ताकद लावली जाते याच्यावरती सरकार मग विचार करतो. मग अशा वेळेला आता बैठकीमध्ये जर निर्णय काही वेगळा आला तर आपल्या बांधवाचं काय करायचं हा प्रश्न आहे, पेच आहे. अशा वेळेला माझी व्यक्तिगत विनंती किंवा तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये जी काही मी विनंती वाचतोय त्यावरून मला हेच आपल्याला सांगायचंय, बांधवांनो, उपाशी राहणं बंद करा. भगवत नाही तुमच्या हात. किती त्रास तुम्ही सहन करून, आम्हाला सुद्धा घास ज्या वेळेला आम्ही तोडतो त्यावेळेला तो घशाच्या
खाली उतरत नाही अशी आमची अवस्था आहे. कशासाठी? या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्म घेतला, ज्या महाराष्ट्राच्या इतिहासासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमच्या पूर्वजांनी घोड्याच्या पाठीवर सिंहासन करून या राष्ट्राची सेवा केली. केवळ होळकर आम्हाला माहिती आहे. मौर्यापर्यंत जर गेलो तर साधारणतः 1900 वर्षाची सत्ता तुमच्या पूर्वजांनी केली. महाराष्ट्र या प्रदेशाला नाव ज्या सातवाहनांच्या काळामध्ये दिलं ते सातवाहन देखील तुमचे पूर्वज होते. ते पशुपालक धनगर होते. हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे तुमच्या पूर्वजांनी इतिहासामध्ये सेवा केली. परंतु लोकशाहीच्या या 77 वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्यात जास्त जमिनी सगळ्या राष्ट्रीय कार्यासाठी, मग समृद्धी महामार्गासाठी असो, लवासा सारख्या प्रकल्पासाठी असो, MIDC साठी असो, स्पेशल इकॉनॉमिक झोन साठी असो, सगळीकडे आपण जमिनी दिल्या, आपण त्याग केलाय, बलिदान केलंय. तरी हा महाराष्ट्र तुमची वेदना ऐकायला जर तयार नसेल, ही प्रस्थापित व्यवस्था जिच्याकडे डुकराचं काळीज आहे, माणसाचं काळीज नाही, या डुकराच्या अवलादी आहे, ज्या सत्तेवरती बसलेल्या आहे, त्यांना आमच्या गोरगरीब मेंढ्यांच्या खुरावरती पाय देऊन जंगल तुडवणाऱ्या आमच्या लेकरा बाळांचा टाहो जर ऐकायला येत नसेल तर मग आपण काय करायचं, असा एक रोकडा सवाल या विठ्ठलाच्या दारामध्ये मी तुमच्याकडे उपस्थित करतो. म्हणून बांधवांनो, एका बाजूला आमचे मावळे मरू द्यायचे नाहीत. अरे आधीच सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची मानवा आहे आपल्याकडे. या ठिकाणी अर्जुन दादा बसले. मागे 19ला आम्ही या भागामध्ये ठरलो होतो. अरे 4 गावचे लोक जर इथं आले असते तर हे पंढरपूर तुंबून गेलं असतं. परंतु होत नाही, लोकांना कळत नाही, आपल्या माणसाची कदर नाही. आम्ही उभा टाकलो, मी लोकसभेला उभा टाकलो. आपलेच लोक म्हणायचे साहेबाला पाडता काय तुम्ही, जायचे गांडू, कोण साहेब आहे तुझा, साहेबाला पाडता काय? नाही हो भिंगे सर भाषण फक्त चांगले करते परंतु निवडून येईना. अबे तू मतदान केलास तर येईल की निवडून? काय परग्रहाचे माणसं टाकतायत काय मतदान? त्या डोसक्यावरती काय वजन घेतल्याशिवाय ते बटन दबाना. परंतु नाही, कळत नाही आपली ताकद कशात आहे हे कळत नाही. कधी कधी वाईट वाटतं, अरे तुमच्या पूर्वजांनी जवळपास 2000 वर्षाची सत्ता या भूमीमध्ये केली आणि आज विधिमंडळामध्ये तुमचा एक माणूस आहे. लाज वाटायला पाहिजे. माणूस म्हणून कसे तुम्ही जगताय हा प्रश्न आहे. आणि म्हणून एका बाजूला सर्वसामान्य माणसं जे शेतीत अडकले, मेंढपाळीत अडकले, त्यांना या लोकशाहीमध्ये काहीच घेणं देणं नाही झालं. आमचं मतदान कुणाला बी आमचं काय, मुख्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या कुणी बी हाताळा. म्हणून आमचा जो नायक आहे तो नेहमीच लांडगा होत आलेला. कुठल्याही भागामध्ये गेला तुम्ही, तिथला जो राजा, तिथला आमदार असो, खासदार असो, त्याच्या सिंहासनाचे 4ही पाय धनगराच्या नरड्यावर टेकलेले आहेत. हे जरा समजून घ्या. आपण उभे केले लोक, आपल्या पूर्वजांनी जरी राज्य केलं असलं तरी आज आपल्याला राज्य करण्याची इच्छा नाही. ही इच्छाशक्ती आपली का मिळली असा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. खरोखरच आपलं रक्त गोठलं का? कारण रक्तामध्ये काही भेसळ झाली, काय करायला मार्ग नाही. आणि म्हणून अरे देण्याची कॅपॅसिटी आहे. तुमच्या पूर्वजांनी राज्य केलंय, तुमच्या पूर्वजांनी न्याय केलाय, तुमच्या पूर्वजांनी राज्य कारभार केलाय आणि तुम्ही मात्र आज भिकाऱ्यासारखे हात पसरायला लागलेले आहात. हे पाहून दुःख वाटतं. काय वाटत असेल 28 वर्षाची राजवट करणाऱ्या अहिल्या मातेला, काय लेकरांची अवस्था केली. तुम्हाला कोणी अडवलेलं नाही. गंमत अशी आहे, मागच्या वेळेला 100 तिकीट द्यायला आम्ही तयार होतो. याच पंढरपूरच्या मातीमध्ये आम्ही एक यज्ञ पेटवला होता. अरे 100 काय 50 माणसं मिळाली नाहीत. इथं विचारा, सरगर आहे, बरेच लोक आहेत, आमचे परमेश्वर कोळेकर आहे, बरेच माणसं, अमोल दादा आहेत, खोटं बोलतोय, 50 माणसं मिळाली नाही. फक्त व्हॉट्सअपवर टिव 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 आम्हाला तिकीट द्या, कुणाला द्या, भिताडाला द्या, कुणाला तिकीट द्या. अरे कुठल्या तरी पक्षामध्ये काम तर करा. किती आहेत तुमचे जिल्हाध्यक्ष, किती आहेत तुमचे तालुकाध्यक्ष, किती वेगवेगळ्या राजकीय सामाजिक चळवळी
घ्या, आम्हाला यशाची काय घेणं नाही. सगळं जग चंद्रावर चाललंय, सगळं जग ग्लोबलायझेशन कडे चाललंय आणि आमची माणसं मात्र मेंढराचे चित्रा घेऊन रानावनात चालले. कसं होईल आपलं? अरे ज्यांना गावामध्ये शेत नव्हतं, माणूस म्हणून ज्यांना प्रतिष्ठा मिळत नव्हती, बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये बहिष्कृत भारत मध्ये एक लेख लिहिला, वतने टाका. त्या लोकांनी ऐकलं, कारण इतका उच्च विद्याविभूषित नेता त्यांनी निवडला. लोकांनी ऐकलं, वतने टाकली. एक वेळेला उपाशी राहू पण आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण देऊ असं म्हणून ही सगळी महान दलित समाजातली माणसं शहरामध्ये एकवटली. आज आपल्या सगळ्या शेतकरी समाजाला ओव्हरटेक करून ती पुढे गेली. आपण मागे पडलो. मेंढराच्या चित्रपामध्ये विकास नाही. शेतीमधून कोणी विकास केलाय असा एक माणूस दाखवा. शेती विकल्यावरच बऱ्यापैकी विकास होतो, शेती असल्यावर काय होणे शक्य नाही. मी म्हणत नाही का, विचारवंत म्हणतोय. म्हणून बांधवांनो, ही अवस्था सर्वसामान्य माणसाची. आणि 89 मध्ये आपल्याला एमटीचं आरक्षण मिळाल्यानंतर जो काही कर्मचारी वर्ग या महाराष्ट्रामध्ये तयार झाला, त्या कर्मचारी वर्गाचं जर मनोगत ऐकलं तर अक्षरशः विहिरीत उडी मारून वाटलं. आपले इंजिनियर विचारतात, आपले डॉक्टर विचारतात, काय हो सर तुम्ही लईच बेजार होता, इलेक्शनला निवड टाकता, उभं खेटत राहता, दुश्मन्या वाढवता, एसटीचं आरक्षण मिळते का आपल्याला? आपण कुठं आदिवासी आहोत? आपल्यामध्ये लोक म्हणतात वाईट. अरे सर्वसामान्य गोरगरीब मेंढपाळ शेतकरी शेतमजूर याच्यापर्यंत हा विषय पोहोचला नाही, मी समजू शकतो. परंतु जे शिकले, जे पुस्तकं वाचतात, ज्यांना कायदे वाचता येतात, ज्यांना कलमांचा अधिसूचीचा अर्थ कळतो, ज्यांना इंग्रजी जमतं, अरे अशी माणसं सुद्धा म्हणतात आपण कुठे आदिवासी आहोत. कसं काय? तर म्हणजे आदिवासी रानात राहतात झाडपाला बांधून. मी म्हटलं आरक्षण कुणाला मिळाले? एसटी म्हणजे काय? शेड्यूल ट्राईब. शेड्यूल म्हणजे काय? शेड्यूल म्हणजे काय? अनुसूचित. शेड्यूल मध्ये असलेली, अनुसूचीमध्ये असलेली. आणि ट्राईब म्हणजे काय? जमात. आज तू कशात आहेस म्हणलं? एनटी. त्याचा काय लावून फॉर्म आहे? लोबेंड्रिक ट्राईब. ट्राईब म्हणजे काय? जमात. म्हणजे ऑलरेडी तू जमातीतच आहेस ना. आणि धनगर जमात आहे की नाही याच्यासाठी काका कल्याणकर आयोगाची बिब्लिओग्राफी वाचा म्हणलं. आणि एसटीचं आरक्षण हे आदिवासीला दिलेलं नाही, अनुसूचित जमातीला दिलेलं आहे. 47 जमाती आहे. कुठेही संविधानामध्ये, कुठेही राज्यघटनेमध्ये आदिवासी या शब्दाचा उल्लेख देखील नाही. आपलेच लोक. म्हणून या चळवळीला बौद्धिक अधिष्ठान देण्यासाठी आपल्यामधल्या शिकल्या सवरलेल्या माणसांनी वैचारिकतेने पेटलं पाहिजे. ज्यांना आंदोलन करायचे त्यांनी आंदोलन केली पाहिजे. मी नेहमी म्हणतो, आमच्या अमोलला वाटते गमतीनं म्हणतात सर, अरे अमोल पांढरे सारखे मला फक्त 100 कार्यकर्ते द्या, तुम्हाला महाराष्ट्र बदलून जातो. पण आता अमोलचं नाव घेतलं की बाकीचे मग त्याचं तुझं नाव घ्यायला बरं. हे आपली भांडण आहे. आपल्या माणसाचं मोठेपण आपल्याला कधीच कळत नाही. बाकी तिकडे जाऊन काय पडतील, त्यांना म्हणला तर सतरंजीवर 2 घंटे उभा टाकत. पण आपल्या माणसानं गीतेचं तत्वज्ञान सांगितलं तरी याला कळत नाही, आपल्या लोकांवरती विश्वास नाही. भांडण करण्याची खुमखुमी यांच्यामध्ये भावकी आणि गावगड्यातल्या माणसासोबत आहे, हे वास्तव आहे. आणि म्हणून तुम्हाला जर या आंदोलनामधून काय मिळालंय तर मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो, काळजावर हात ठेवून एवढंच म्हणा की मी माझ्या जमातीच्या सोबत गावगाड्यातलं भांडण करणार नाही. हा संकल्प या 6 लोकांना डोळ्यासमोर ठेवून एकमेकांची प्रतिष्ठा आपण राखू. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना ज्यांना असं वाटतं अहो ते राजकारण नको, हे आपल्या डोसक्यात कुठून बसले मला, म्हणजे तुमचे पूर्वज राज्यकर्ते होते आणि त्यांचे वारसदार आज म्हणतात नाही राजकारण आणू नका, राजकारण बेकार आहे. अरे बाबा रे, अहिल्या देवींनी राजकारणच केलं, मल्हाररावांनी राजकारण केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केलं, ज्योतिराव फुले 2 वेळेला काउन्सिलर.
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हयातीमध्ये 2 पक्ष स्थापन केले, रिपब्लिकनचं स्वप्न पाहिलं, मुंबई प्रांतिक विधिमंडळामध्ये त्यांनी 13 आमदार निवडून आणले होते, भगतसिंगाची 404 पानाची डायरी मिळते, त्यामधून त्यांचा राजकीय विचार पुढे येतो. पण आपण मात्र अत्यंत नालायक राजकारण नको. आम्ही एवढ्या मी MA, सेट, नेट, PhD आहे, माझे 7 पुस्तक आहेत, लाख रुपयाचे पुरस्कार मला दिले महाराष्ट्र शासनाने. आणि एवढ्या प्रवेश न करता मी विधान परिषदेवर होतो. आता जाऊ दे, त्या महान अशा राज्यपालांना केलं नाही, काय करू, नाहीतर एक दणका दिला असता, आम्ही इमानदारीने काम केलं असतं. केवळ धनगर जमातीचं म्हणून नाही, सगळ्या शोषित वंचित समाजाचा आवाज म्हणून आम्ही काम केलं असतं. परंतु दुर्दैव आहे, तर आपण काय करू शकतो. परंतु बांधवांनो, मला तुम्हाला ही विनंती करायची, जे अभ्यास करू शकतात त्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे, येडपटासारखं बोलू नये आणि जबाबदारीने बोललं पाहिजे. मी बोलतो तर माझ्यावरती 2 कोटी लोकांच्या भविष्याची जबाबदारी आहे, हे भान ठेवून आपण बोललं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता काही भाषण बांधवांनो, लोकशाहीमध्ये सातत्यानं तुमची इलेक्टिव्ह कॅपॅसिटी वाढवत नाही. आज 1 कोटी आदिवासी तुमच्या विरोधात आहे, आता तुम्ही इतर समाजाचे नाव घ्यायला लागले. असं करून जर तुमची इलेक्टिव्ह कॅपॅसिटी बिडगर साहेब जर गमावली, 5-6 कोटी लोक तुमच्या विरोधात, तुमचा एकही माणूस निवडून येऊ शकत नाही. आणि त्यामुळं वक्त्यांनी बोलताना सुद्धा भान पाळलं पाहिजे. आपलं आंदोलन यशस्वी करणं आणि राजकीय आपलं आंदोलन अधिक यशस्वी होत जाणं, हे लोकशाहीमध्ये फार महत्वाचं असतं. म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये सरकारचा निर्णय काय होतो ते कळेल आपल्याला, परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये हा राग आपल्याला व्यक्त करतो. म्हणजे धनगर हे अस्तित्वातच नाही, संविधान विरोधी आरक्षण इथे लागू होतं, निधी येतो धनगरांच्या नावानं, धनगरच नाही मग निधी कुणासाठी येतो. हे सगळं घटना बाह्य अशा पद्धतीची काम या व्यवस्थेमध्ये जर चालत असतील, तर या व्यवस्थेचा आत्मा विधिमंडळामध्ये आहे, लोकसभेमध्ये, वरच्या 2 सभागृहात, खालच्या 2 सभागृहात. तर एक वेळेला शपथ घ्यायला काय हरकत आहे, जरा 2 हात वर करा बरं, ज्यांना वाटतंय आपल्या जमातीचे आमदार व्हावे, तसं ज्यांना वाटतंय त्यांना मी शपथ देतोय. आपल्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये आपल्या चळवळीतल्या माणसाला तिकीट मिळाले पाहिजेत, यासाठी मी प्रयत्न करीनच. पण त्याचबरोबर माझ्या गावातलं सगळं मतदान, गोरगरीब वंचित समाजाचं, अल्पसंख्याकाचं आणि आमच्या धनगर समाजाचं मतदान माझ्या विचाराच्या, माझ्या नेत्याच्या पाठीमागे मी उभा करीन, असा संकल्प या पांडुरंगाच्या पवित्र नगरीमध्ये मी करतोय. असा संकल्प आपण करणार का? सदानंदाच्या नावानं. धन्यवाद. 2 मुद्दे तुमच्या पुढे महत्वाची मांडले. प्रत्येक वेळेला आंदोलनाला एकत्र द्यायचं, परंतु त्याला कुठलंही वैचारिक अधिष्ठान द्यायचं नाही, असं जवळपास सगळीकडे झालं. म्हणून माझी विनंती आहे, शिकलेले जे तरुण सुशिक्षित गाववाड्यातले बेरोजगार होऊन फिरताय, त्यांना माझी विनंती आहे, आपल्या सगळ्या प्रश्नांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तुम्हाला आंदोलन करता येत नाही, भाषण करा. भाषण करता येत नाही, संघटन करा. संघटन करता येत नाही तर संशोधन करा. पण काहीतरी करा रे. अरे कई जन्म लेते हैं सिर्फ मर जाने के लिए, कई जन्म लेते हैं कुछ कर जाने के लिए आणि कुछ कर जाने के लिए. काहीतरी करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून शेवटी मला फार वेळ तुमचा घ्यायचा नाही, कारण बोलू लागलो की काय ते दया पवारांनी एका कवितेमध्ये म्हटलं होतं, बरा होतो गुरा ढोरांच्या मागे, कशाला झाली पुस्तकांची ओळख, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या. आणि पुस्तकच आम्ही वाचली नसती, विचार जर आम्ही केला नसता, आम्ही वेगवेगळ्या चळवळीमध्ये नसतो, तर आम्हाला त्रास झाला नसता. बाबा हा त्रास होतोय त्याचं कारण पुस्तकं वाचली, असं दया पवारांनी म्हटलेलं आहे. म्हणून बांधवांनो, एका बाजूला महाग असला तरी तुमच्यापासून दुरावलेलं शिक्षणाचं क्षेत्र जवळ करा. दुसरा महत्वाचा मुद्दा,
राजकीय भूमिका घ्या. राजकीय भूमिका न घेणारे लोक या लोकशाहीमध्ये अत्यंत येडपट असतात. आणि म्हणून आपले लोक आता भाषणात म्हणले आमचा घोडा भाबडा समान. घोडा भाबड्याला समानार्थी शब्द काय माहिती आहे? कुणीही फसवू शकेल असा. घोडा भाबड्याचा तोच अर्थ आहे लोकशाहीमध्ये. त्यामुळे घोडा भाबडं नाही, आपल्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये दोन्ही मुठीत माती पाहिजे. तिथला प्रस्थापित नेता जेवायला बसलाय, बाहेर नुसते आपण उभा टाकून त्याला माती दाखवली पाहिजे. कधी तुझ्या ताटात येऊन माती काढू शकतो एवढी आमची ताकद आहे. मग तो म्हणेल या गांजा साहेब 2 घास घ्या, या पांढरे साहेब 2 घास घ्या. माती दाखवण्याची तुमच्याकडे क्षमता पाहिजे है ना. तुमची आर्थिक क्षमता किती आहे, संघटनात्मक क्षमता किती आहे, आनंदाचा मुद्दा. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रस्थापित माणसाला तुमची भीती वाटली पाहिजे. आणि कधी हे पक्कने आपल्या ताटामध्ये माती काढून मोकळ होत. हे करा, गावागावात करा, राजकारण करा, सरपंच व्हा, पंचायत समितीचे मेंबर व्हा, सभापती व्हा, जिल्हा परिषदचे मेंबर व्हा, सभापती व्हा, लोकसभा लढवा, विधानसभा लढवा. अरे गाडीमध्ये दस्ती टाकलं तर बसायला जागा मिळते, दस्त्या तर टाका. आपण त्या नेत्याचं धोतर धरून तिथं न्यायचं. चला मालक, अरे मला तू मालक होतास रे या भूमीचा येडपटा, आणि तू त्याला मालक करलास. ज्याला रात्री लई झाल्यावर धोतरा झालेलं कळलं ना, हेचा मालक, हेचा पोशिंदा काय वेळ आली जमातीवर. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे आंदोलन या मांडवात थांबलं नाही पाहिजे. हे आंदोलन या विधानसभेला, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किमान 15 आमदार घुसून आपल्याला पूर्ण करावं लागेल. नाहीतर बाहेरच गोंधळ है ना. लढाई के दिन खाड़े में से आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी के मेरे पीछे आओ. कशा लढाई जिंकाव. इथं काही इथं कोणी विचारणार हो किती बसा तुम्ही. तिथं नरड्यावर पाय द्यायला माणसं पाहिजे है ना. नरड्यावर पाय द्यायला माणसं पाहिजे. अरे आपले आता बघतोय आमदारापैकी काय मोजकेच आमदार बोलतात, बाकीचे ढोंगात शेपूट साहेब. हे सगळेजण हे तुम्ही तुमच्या जमातीबद्दल बोलताय म्हणजे तुम्ही जातीवादी नाही. जातीवाद म्हणजे काय माहितीये, मी श्रेष्ठ आहे, माझी जात श्रेष्ठ आहे म्हणून मला इतरांवर अन्याय करण्याचा अधिकार आहे, अशी मनोवृत्ती म्हणजे जातीवाद. तुमच्याकडे आहे का तसं? आपल्याकडे नाही तसं. आपण तर सगळ्याला सोबत घेऊन गुन्ह्या गोविंदानं हजारो वर्षापासून चालत आहोत. मला एक सहजपणाचा वेळ झालाय तरी सांगतो, पुन्हा हे माणसं भेटा. मला एका हिंदी लेखकाची कथा आठवली. गांधीचं आंदोलन चाललं होतं. गांधी आपली काठी घेऊन निघाले होते मिठाच्या सत्याग्रहात. एक बाई चालत चालत बरंच अंतर तुडून आली, चांगल्या घरची बाई. गळ्यामध्ये तिचा संघ म्हणजे दागिना, आमच्या मराठवाड्यात संघ होता, दागिने. दिसायला चांगली बाई, तरुण. पोलीसवाल्यांनी अडवलं. तिला म्हणले की एवढे दागिने घेऊन तुला या दांडी रॅलीमध्ये चालता येणार नाही. एक तर तुला घरी जावं लागेल, नाही तर तुझ्या वेळेत हे काढून द्यावं लागेल. आता पुन्हा द्यायचं काढून. 300 किलोमीटर बाई चालत आली. बाईने इकडे तिकडे बघितलं, एक मेंढपाळ मेंढ्या राखत होता. बाई म्हणाली त्या अधिकाऱ्याला, थांबा 2 मिनिट. हॅलो धनगर दादा म्हणले. तो जवळ धनगर दादा दागिने काढली, त्याच एका गटोळ्यात बांधलं आणि म्हणली मी ह्या गावची आहे, माझं गाव इथून 300 किलोमीटर वरचं आहे. मी ज्या वेळेला हे आंदोलन संपेल त्या वेळेला तुमचं गाव जे आहे तिथं येईल आणि माझे दागिने घेऊन जाईल. ज्याने मला सेवा करण्याची संधी मिळते ताई, त्यानं ते गटोळं घेतलं. हे बघत होता इंग्रज अधिकारी. ही कथा आहे, वास्तववादी कथा आहे आणि हिंदी लेखकाची आहे. त्या इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं की अहो एवढे महागाचे दागिने, एवढी मूल्यवान वस्तू तुम्ही आणून की माणसाकडे कशी देऊ? त्यावेळी ती बाई काय म्हणणार, ती म्हणाली या भारतामध्ये
सगळ्यात जास्त विश्वासार्ह, सगळ्यात जास्त इमानदार, सगळ्यात जास्त मातीला जागणारा, सगळ्यात जास्त माणुसकीला जागणारा जर कोण असेल तर तो मेंढ्या राखणारा माझा देव आहे. म्हणून ही इमानदारी सोडायची नाही, राजकारणातली मूल्यात्मकता सोडायची नाही, पण दुसऱ्या बाजूला आपलं उपद्रव मूल्य, ज्याच्याकडे द्रव नसतं त्याला उपद्रव मूल्य दाखवायचं. आपल्याकडे द्रव आहे का? आपल्याकडे कारखाने आहेत का? आपल्याकडे फुकटचा पैसा आहे का? आपण लुटलोय का? आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टरशिप आहे का? आपल्याकडे शैक्षणिक संस्था आहेत का? आपल्याकडे पतसंस्था आहेत का? मग काय आपल्याकडे? गाजर. एवढंच आहे आपल्याकडे. आपली संख्या ती करकरायला वाकवायला पुरेशी आहे. म्हणून बांधवांनो, संख्येत दुई होऊ नका. म्हणून शेवटचा मुद्दा सांगतो. आमच्या मराठवाड्यातले बरेच बांधव आलेले आहेत. काय नाही, आमच्या मतदारसंघात जाऊन ते एवढंच सांगतात फक्त, अहो भिके सर तुम्ही इथे भाषण करायली, परंतु हे जाणकर तुमचे पाहुणे आहेत, लई प्रॉब्लेम आहे, ऑपरेशन करावं लागते, तुझा बेंड झालाय बेंड. नवीन पोराला मान्य नाही, पण जुने टपोरे ऐकायला तयार नाही, हलका भारी करतात है ना, करतात ना. मी जे बोलतोय आता पटणार नाही वाटलं, चल द्यायचं का तसं. म्हणून याच्या पुढे माझी विनंती आहे, ना फुटेकर, ना हाटकर, ना बंडकर, ना झेंडेवाला, आम्ही सगळे झालो. या फाटाफुटीनं सगळं इस्तू इजला लक्षात, इस्तूच इजते जण. बरं जन सांगायला ते कुठला कुणी घेणार, कुठून खांदा द्यायला ते येईना, परंतु ते काना सांगते ते भिंगे सोयरा म्हणतो तुमचा हे बिघड नाही तर आमचा कुठलाही माणूस उभा टाकलेला 3 लाखाच्या जवळपास थांबायलाच नाही पाहिजे. कायसाठी होत असतो. म्हणून बांधवांनो माझी विनंती आहे, मागच्या वेळेला जानकर साहेब या ठिकाणी सबूत आहे. मला मागच्या लोकसभेला वाटत होतं की धनगरांनी बहिष्कार टाकावा, तुम्हाला एकही तिकीट मिळत नाही. आम्ही येडे आहो का? गाडीच्या चाकावर ठेवतो आम्ही, बायकोला लेकराला फार कमी दर्शन व्हायला फिरत आहोत स्वतः. माझ्या लक्षात आलं एकही तिकीट मिळत नाही. बोलू द्या 5 मिनिटं, काय नाही सगळे थांबायचे. बोलू द्या 5 मिनिटं, बोलू द्या बोलू द्या. शिस्तीत शिस्तीत हो हो. आम्ही मराठवाड्यातले आहेत, काढा विषय मराठवाड्यात. शांतता ठेवा, शांतता ठेवा. तुमचा आदेश हॅलो बांधव, मी जो तुम्हाला मुद्दा मांडत होतो, या ठिकाणी बरेच हे नव्हता, पंकज होता, बरेच लोक होते. आपण पंढरपूरला बैठक घेतली पंकज. त्या बैठकीमध्ये मी म्हणत होतो, विक्रमजी ऐका, लोकसभेला तुम्ही बहिष्कार ऐकत नाही, कारण बऱ्याच लोकांचे गणित जुळले जातात. काही लोकांनी बांधकाम काढले, काही लोकांनी लेकरांचे ऍडमिशन ठेवले, काही लोकांना वावर घ्यायचे, काही लोकांनी आपले बिले तुम्हाला शाने वाटत नाही अशात नाही. म्हणून समाजाचा नेता पाहिजे, समाजाला कळलं पाहिजे इमानदार कोण आहे, निस्वार्थ कोण आहे. मागच्या वेळेला तुम्ही लोकसभेला जर एकीनं अस्त्र जर केलं असतं, अरे सगळ्या पार्ट्या तुमच्या पायावर येऊन पडल्या. इनोनं दखल घेतली असते, आंतरराष्ट्रीय संस्था इनोनं करत नाही. आजही बघा आता काय करता येतं. या आंदोलनात आपल्या लेकरांना आपल्याला वाचवायचं आहे, परंतु नुसतं आंदोलन झालं, कुणाला तरी पसाभर देऊन त्याची झोळी भरली, त्याला सिंहासनावर नेऊन बसविलं, आपण जिंकलो. आधी याला बसवा, मग त्याला बसवा, आणि त्याच्या घोड्याच्या लाथा आपण खा. कंटाळा आलाय की नाही तुम्हाला? कंटाळा आलाय की नाही? हे चालू करायचं. त्यामुळे मी मागच्या वेळेस म्हणत होतो, बारामती आंदोलनाची फलश्रुती काय होईल मला माहित नाही, परंतु तुम्ही बीजेपीकडे तिकीट मागा. याही वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या पार्ट्यांमधून तिकीट मागण्यासाठी जोर लावावा लागेल. बांधवांनो, ही लढाई फार महत्वाची आहे. अरे कधीतरी ऐका आपल्या माणसाचं, सांगा तिथं जाऊन पक्षश्रेष्ठीला, तालुक्यातून जथ्थेच्या जथ्थे जाऊ दे. बरं किती लोक तुमची तयारी करेल? लईत नाही 15 ते 20. किती आहे तुझ्या?
त्या 20 माणसाला सांभाळा. उद्या इलेक्शन लागलं, जानकर साहेब उभा टाकले, तिकडे आमचे दादा उभा टाकले, आणखी कोणी इकडे उभा टाकले, संजीव भाऊ उभा टाकले. त्या भागातले 5 ते 10 हजार कार्यकर्ते त्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून पाहिजे. बघू कोण कसे पैसे वाटतंय आणि कोण कशी दारू वाटतंय. चला याच्या नरड्यावर बसू आपण. हेच करावं लागेल, दुसरा पर्याय नाही. नाहीतर काय बोलतात चलत राहते, आपापलं बघावं लागते. हेच काय येडे झाले हो लोक. हे शाना घरी बसून बायकोच्या पदराशी चाळा करीत आईस्क्रीम खात खात ते चळवळीमधल्या कार्यकर्त्याला बदनाम करतो. म्हणून एक पठारावस्था या मध्यम वर्गामध्ये प्राप्त झालेली आहे. ती पठारावस्था दूर करायची असतील तर गावागावामध्ये दंडुके घेऊन आपले 4 पोरं तयार पाहिजे. पहिल्यांदा आपले दुरुस्त करावं लागतील. बरोबर आहे, पहिला आपले दुरुस्त करावे लागते. आणि म्हणून बांधवांनो माझी विनंती आहे की लढाई ह्या मांडवात थांबणार नाही, संपणार नाही. ही लढाई जोपर्यंत आपले लोक विधिमंडळात आपण घुसवत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. म्हणून जाता जाता शेवटी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो, तब्येती खालावलेल्या आहे. अरे तुरीचं पोतं कवटाळी घेऊन पळणारे आमचे विजूबाई तमणार आहे. काय तब्येत, काय अवस्था आहे बघा. लेकरं पोटात येऊन रडायला लागलेली आहे. वहिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. आई वाट बघते उमऱ्याला माझं लेकरू कधी येईल म्हणून. 16 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही, हाडं निघालेली आहे. किती दिवस आपण आम्हाला प्रश्न आहे. त्यामुळे आज सरकारच्या दरबारी काय होईल ते होईल. समजा उलट काही झालं तर सरकार उलट पालट करायची तयारी तुमची आहे का? काही नाचत बसावून तुम्ही गावाकडे मस्त पुरणपोळ्या खावा नाही है ना. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, हात जोडून माऊली भाऊ, माऊली बाईचं लेकूर तिथं येऊन बसतं, बायका लेकरं पोरं येऊन बसतात. आमचे दीपक भाऊ तिथलं आंदोलन करून आल्या, वहिनी आल्या. काय म्हणजे काय आपल्या पदरात पडणार. म्हणून निराश व्हायचं नाही. अरे आपल्या रक्तात निराश होणं नाही. धडका देणं, व्यवस्था कोलमडून टाकणं हे आपल्या रक्तात आहे, हे जरा समजून घ्या. म्हणून हे 72 इथून उठतील आणि कामाला लागतील. तुम्ही मात्र विझायचं नाही, तुम्ही पेटत राहायचं. न जाने कैसे कैसे मंजर आने लगे हैं, लोग गाते गाते चिल्लाने लगे हैं. यारो इस तालाब का पानी बदल डालो, कमल के फूल अब कुमलाने लगे हैं. मला असं वाटतं की हे फुलं कोमजण्याच्या आत हे पाणी म्हणजे व्यवस्था आपल्याला बदलावी लागेल. आणि मला खात्री आहे तुम्ही कपाळाला भंडारा लावलेला आहे. भंडारा याचा अर्थच आहे भंड अधिकारी. भंड म्हणजे भांडण करणारा, आरी म्हणजे शत्रू. शत्रू संगे आज शत्रू कोण आहे? ही व्यवस्था आपली शत्रू आहे, जी आमचं दुःख समजून घेत नाही, आमच्या वेदनेसाठी तिच्याकडे काहीच नाही. ही व्यवस्था आमची शत्रू आहे. त्यामुळे ही व्यवस्था उद्ध्वस्त करणं यालाच आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. तरच या मंडळींनी 16 दिवस जो उपवास केला त्याला काहीतरी अर्थ असेल. नाहीतर तुमच्यापैकी काही आणखी 2-4 दिवस बसाय पाहिजे. तू 1 दिवस बस, 1 दिवस बस. पाव किलो साबुदाणा खाते तुम्ही शनिवारी आणि सोमवारी उपवास. आणि ही माणसं काहीच नाही. सलाईन लागलंय, किडनीवर परिणाम व्हायलाय. बघा माझं व्यक्तिगत मत मांडलंय. तुमचं मत काय? याने उपोषण करावं का सोडावं? काय मत आहे? हा वचन घेतो और लढाई आमचे काका म्हणले. तर माझी आपल्याला विनंती आहे, शेवटी निर्णय तुम्हाला करायचा नाही. शेवटी निर्णय तुम्हाला करायचा आहे. प्रचंड मोठी झुंज तुम्ही या ठिकाणी दिली. तुम्ही इतिहास घडवलाय आणि नेहमीच तुम्ही आमच्यासाठी वंदनीय असाल. सगळ्या 2 कोटी जमातीसाठी वंदनीय असाल. एवढंच शेवटाला बोलतो. पुनश्च एकदा आपलं खूप खूप या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या कार्यकर्ता भगिनी आणि बांधवांचं देखील या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. राग आला, राग घेऊन इथून जा, संताप इथून घेऊन जा आणि व्यवस्था करकचून वाचवा. एवढीच ताकद या निमित्तानं आपल्यामध्ये यावी अशी मी विठोबाच्या चरणी प्रार्थना करतो. आईल्या देवीला मागणं मागतो आणि थांबतो. जय हिंद.